चढतेवेळी काय वाटलं नाही, पण उतरतेवेळी आमची आटत होती. अरे तो तुम्ही साप बघितला काय? उडणारा साप होता की साधा साप होता? शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमच्या गावाला दुसरा दिवस आहे. सकाळचा नाश्ता चालला आहे, मसाले भात बनवला आहे मम्मीने. आणि आज आम्ही चाललो आहे मंडणगडचा किल्ला बघायला. तुम्हाला पण मस्तपैकी मंडणगडचा किल्ला बघायला मिळेल. आणि आता थोड्याच दिवसांनी श्रावण चालू होणार आहे, तर आई घरी चिकन वडे पण बनवणार आहे. पण ती रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण आम्ही आता चाललो आहे मंडणगडचा किल्ला बघायला आणि मम्मी इकडे चिकन वडे घरी बनवणार आहे. तर बनल्यानंतर ते तुम्हाला दुपारी बघायला मिळेल. तोपर्यंत आपण हा नाश्ता करून घेऊया आणि जाऊया मंडणगडचा किल्ला बघायला. काल झोपला, लगेच झोपला. बैठ रहा हूँ ना, आने दो ना, हम लोग को मालूम है अपन ऊपर तो लग जाते. धर्मोई को पीछे लटका दो, पकड़ के रखो, हवा से उड़ जाओगे. अब बैठने तो देखिए ले एडजस्ट तो करना. तर मित्रांनो, आम्ही भाकरी खाऊन चाललो आहे मंडणगडला. तर आम्ही महादुर्ग एक कडा आहे इकडे, तर महादुर्ग किंवा मंडणगडच्या किल्ल्यावर जाऊ. आणि हा इकडे मस्तपैकी झरा आहे. एकदम भारी आहे. वरपर्यंत पण जाऊ शकतो, पण कातळ आहे ना, एकदम गळगळीत आहे. पडायला होईल इकडे, इकडून पाणी आतमध्ये जातं. आणि हा रोड जातो दापोलीकडे आणि इकडे वरती जायचं आपला मंडणगडला. आणि समोर परत धुकं पकडायला लागलं आहे. मंडणगडला पोचलो मित्रांनो. मुंबई खेड एसटी आले. इकडे सगळे दुकानं आहेत. आता आपल्याला इकडे जायचं आहे, महादुर्ग कड्यावर जायचं आहे. किल्ल्यावर जात नाही, पण किल्ला तुम्हाला डेपोमधून दाखवतो. तर हा समोर आहे मंडणगडचा रिक्षा स्टँड आणि समोर आहे डेपो. हे मंडणगड डेपो आहे. आणि समोर जो धुक्याने पसरला आहे ना, धुका पसरला आहे, तो आहे मंडणगडचा किल्ला आहे तिकडे. मित्रांनो, आपण मंडणगडमधून वडापाव घेतलेत आणि थोडा आतमध्ये आलो आहे. आपल्याबरोबर प्रवीण आहे. प्रवीण इकडे फिरवतो आहे आपल्याला. आणि आपले मुंबईचे मित्र समोर आहे, तो मंडणगडचा किल्ला आहे. कुंदनदादाने आपल्याला स्कूटी दिली, थँक्यू. आणि प्रवीण पण त्याची बाईक घेऊन आला आहे आपल्याला फिरवण्यासाठी. आणि आता आपल्याला जायचं आहे या कड्यावर, महादुर्गाचा कडा बोलतो आम्ही, महादुर्ग. आणि इकडे थोडं ऊन पडलं आहे, ऊन पाऊस चाललं आहे. आता जर वरती गेलो तर कदाचित पाऊस असेल, थोडंफार धुकं असेल. बघूया आपण वरती जाऊन.
आता आम्ही पोचलो आहे मंडणगडच्या धनगरवाडीमध्ये. इकडे काही 10-12 घरं आहेत, जास्त आहेत वाटतं. समोर गुरं चरत आहेत, वासरं आहेत छोटी छोटी, आणि इकडे मंदिर आहे. ते बाबा गुरं चरवत आहेत. हा बघा कसा धावतोय. अम्मा बाबू, काय नाव तुझं? गणेश. गणेश. शाळेत जातो? कुठल्या? राजू वंदिता. मंडणगडला तू जातो? आणि ही बाय ती पण जाते. कितवीला आहे तुम्ही? चौथी, आम्ही दोघं तिसरी. चौथी, तुम्ही दोघं तिसरीत. बोरिंग पाडले पाण्यासाठी, आणि मंदिर बघा बंद आहे सध्या. हा रोड येऊन इकडे संपतोय. आम्ही तिकडे स्कूटर बाईक पार्क केलं आहे आणि जायचं आहे वरती कड्यावर. आता वाडीवरती घराचं काम चाललं आहे प्लास्टरचं. आणि इकडे मांजर बघा मस्त आराम करतोय. ए मनी, कौलावर बसवत मस्तपैकी साफसफाई चालू आहे त्याची. कुंभ्याचं झाड आहे, कुंभा. म्याव. आम्ही चाललो आहे या डोंगरावर. सगळे वडापाव घेतलेत, 10 वडापाव घेतले. तिथेच खाणार, पाण्याची बॉटल, आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. 1 तास लागला आम्हाला. एक ॲक्टिवा आणि एक बाईक होती. आता आम्ही त्या डोंगरावर जाऊन बसणार आणि वडापाव खाणार. शांत वातावरण, मस्त जंगल, अजून काय पाहिजे. गावचं वातावरण प्रसन्न असतं पावसाळ्यात, एकदम थंडगार. थकायला काय होतं, चालतोय त्याच्यामुळे थकायला होतं. हा वारा बघा काय लागतोय. आणि त्या डोंगरावरून मस्त अजून वरसून दिसेल चांगलं. चालणं, चढणं, आरामात आरामात. उतरते वेळी कसं होणार, चढते वेळी. मगाशी मित्रांनो आपण तिकडे धनगरवाडीमध्ये होतो. समोर मंदिर दिसतंय तिकडे. आणि एवढा चढ चढून आपण वरती आलो आहे. दमले ना तुम्ही? दमले, खूप दमछाक झाले. अजून या वाटेने डोंगर चढून जायचं आहे कड्यावर जायला, महादुर्गावर जायला. या वाट बघा कशी आहे, मोठमोठे पत्थर आहे, खडक आहे, जंगली झाडं, आणि अशी वाट आहे खाली. पायवाट आहे छोटीशी. आपण वरती चढत चढत गेल्यानंतर एकदम टोकाला जाऊ तेव्हा खरे नजारे दिसणार आहेत इकडून. इकडे गुरे वगैरे चरायला आणतात वाटतं धनगर लोक. ओ भाई साहब, रुको भाई, अभी का नज़ारा देख लो थोडा. आणि समोरचा व्ह्यू, तिकडे माहू गाव आहे. आणि समोर छोटीशी ती घरं दिसत आहेत ना, तिकडे माझं गाव आहे. आणि एक तिकडे लांब धरण दिसतोय. आता मोबाईलच्या कॅमेरामध्ये दिसतो की नाही माहीत नाही आहे. तिकडे एक धरण आहे. ते गाव कुठलं आहे प्रवीण? शिरसाडी म्हणून एक गाव आहे. त्या शिरसाडी गावचं तिकडं धरण आहे. आणि खाली खोल बघा इथून किती आहे.
आता आपल्याला जायचं आहे असं परत चढत चढत त्या टोकाला वरती. हवा खूप असणार आहे, जपून जपून जावं लागेल. वरती जाणार त्याचा बस. आम्ही धनगरवाडीपासून वरती यायला चढण चढलो आणि आता आम्ही आहोत या महादुर्गाच्या एकदम टोकाला. आणि इकडून मंडणगड तालुका आहे ना, त्याचा पूर्ण व्ह्यू दिसतो. सगळा मंडणगड तालुका इथून आपण बघू शकतो. तर मी तुम्हाला पण दाखवतो तो व्ह्यू. इकडून आपण बघतोय समोर आहे ना मंडणगड सिटी आहे. हा जो कच्चा रस्ता दिसतो तो तुळशी गावामध्ये जातो. समोर किल्ले मंडणगडचा किल्ला आहे. आणि इकडे बघताय जास्त पुढे जायला नको, हवा पण आहे आणि कडा आहे इकडे. तर इकडे माहू आहे, नारगोली आहे आणि त्या बोटासमोर अगदी बोटासमोर आमचं गाव आहे. आणि इकडे पण काही गावं आहेत, धरण आहेत, नद्या वगैरे सगळं दिसतं तिकडून. म्हणजे 90% मंडणगड आपण इकडून बघू शकतो. आता हवा खूप चालायला लागली आहे, पाऊस पण येईल कदाचित. तर आता आपण खाली जाऊया. आम्ही मागाशी तिकडे एकदम टोकाला गेलेलो वरती. वडापाव आणलाय मंडणगडमधून. आता इकडे आम्ही सगळे वडापाव खातोय. हा व्ह्यू आहे ना, इकडून जाऊचं वाटत नाही, जबरदस्त व्ह्यू आहे एकदम. त्या टोकावर गेलेलो मगाशी आपण, खाली आलो, वडापाव खाल्ला इकडे आणि आता पुन्हा घरी चाललोय. आणि व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. 90% काय 100% मंडणगड तालुका आपण इकडून व्ह्यू बघू शकतो, असा व्ह्यू आहे. या साईडला पण बघा. आणि वाट बघा कशी आहे, दगडं आहेत, जंगलची पायवाट आहे. अशी वाट आहे. इथून पण बघा कसं वाटतंय. मित्र चाललेत आपल्या पुढे. आता पटापट उतरूया आणि घरी जायचं आहे जेवायला. आता चढतेवेळी काय वाटलं नाही, पण उतरतेवेळी आमची फाटत होती. तरी पण आम्ही खाली आलो हळूहळू. पाऊस असता तर वाट लागली असती, पण पाऊस नाही म्हणून बरं वाटलं. आणि स्लोली खाली आलो. आता डायरेक्ट खाली आहे ना. आणि पुढची गोष्ट बघू. अरे तो तुम्ही साप बघितला? तो काय उडणारा साप होता की साधा साप होता? हे बोलले मग असे उडत चाललाय. उडी मार के जा रहा है बोला. इरफान विषय संपला. भाई चढते वाटत होत येणार नाही. सपोर्टला होते तुझ्या. मित्रांनो खालती आलो आहे मी महादुर्गाच्या पायथ्याला. परत धनगरवाडीमध्ये आलो आहे, घरी जातोय. फिलिंग एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त होता, भारी वाटत होता एकदम वरून. या मित्रांनो जेवायला आताच आम्ही महादुर्गावरून आलो आहे. आता वाजलेत 1:45 आणि जेवायला बसलो आहे. आईने चिकन वडे बनवले, मस्तपैकी कोंबडीचा रस्सा आहे, वडे आहे. आणि व्हेज आहे तर त्यांच्यासाठी वडे आणि भाजी आहे. ते खातील, त्यांना काहीच चालतं व्हेजमध्ये. या जेवायला या. हे इकडे वडे आहेत, सलाड आहे आणि चिकनचा रस्सा. जेवायला
कोंबडीचा पाय, किष्टी. नंतर आता श्रावण चालू होणार म्हणून आमची गटारी हेच आपले गटार श्रावण चालू, मग खायला नाही भेटणार. काही नंतर गणपती वडा खाल्ला? हा, वडा पण मस्त. वडा चांगला आहे? मस्त. नरम आहे ना एकदम. ये पहला तूने खाया था कभी? नहीं. फर्स्ट टाइम खा रहा है ना? हे काय मंडळी माहिती आहे का? मासे. आपला मित्र प्रवीण आहे, तो गळावर गेलेला आणि आम्ही आपल्या खालच्या नदीवर आंघोळ करायला मक्के भाजायला गेलेलो. तर आम्ही फिशिंगला गळ टाकायला गेलो नाही. तर ह्याने प्रवीणने हे मासे आणून दिले. एवढे मासे आहेत. हे बघा, हा थोडा जिवंत आहे. ही शिंगटी आहे, हे पिचरूड आहे आणि ही वाली आहे. आम्ही याला वाली बोलतो. काही लोक वाम वगैरे बोलत असतील. आणि हे मळ्याचा मासा पण आहे. बघा, मळ्याचा मासा. एवढे फिश आपल्याला दिले आहेत. तो आता ह्याला फ्राय करायला लागतील. फ्राय करूया आपण. फ्राय करके 10 दिन के बाद भी उसको खा सकते हैं. हाँ तो फ्राई करो ना. हाँ फ्राई करो. मैं मजाक नहीं, वीडियो बना रहा हूँ मैं. फ्राई कर. हाँ जल्दी बोलो. फ्राई कर. फ्राई कर. भाजी का नहीं नहीं भाई मेरे ऊपर. मासे ना साफ करून झालेत. गावचे मासे असतात त्याच्यामध्ये फक्त हळद मीठ टाकून बनवले ना, फ्राय केले तेलावर, एकदम भारी लागतात. बाकी त्यांच्यामध्ये तुम्ही काय असं लसणाची पेस्ट वगैरे काय ॲड केली तर त्यांची चव पूर्ण निघून जाते. मुंबईला घेऊन जाऊन फायदा नव्हतो. राहिली असती अशी, अशीच नाही, भाजून राहिली. हां या मित्रांनो, जेवायला आमचं रात्रीचं जेवण चाललं आहे. रात्रीच्या जेवणामध्ये दुपारचा चिकनचा रस्सा, वडे आहेत आणि मम्मीने भाकरी बनवले. आणि हे मासे फ्राय आहेत. मित्रांनी आपल्याला मासे दिले, ते फ्राय केलेले आहेत. आणि आता जेवण आपल्याला निघायचं आहे मुंबईला. 11:30ची गाडी आहे. तर जेवण घेतो आणि आपल्याला जायचं आहे परत मुंबईला. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, कोकणकरांबरोबर शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल कोकणचा मुंबईकर या चॅनलला मुंबईचे आणि कोकणाचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.